यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढी वारीतील 50 लाखांचा चष्मे घोटाळा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांच्या विभागाकडून आषाढी वारीनिमित्त 60,000 वारकऱ्यांना चष्मे वाटप करण्यासाठी 50 लाख रुपयांचे काढलेले टेंडर संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे। 18 जुलै रोजी 49,99,950 रुपयांचे ई टेंडर काढण्यात आले। 22 जुलै रोजी याबाबत प्री बीड मीटिंग घेण्यात आली, तर 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 जुलै रोजी या चष्मे वाटपाची वर्क ऑर्डर करण्यात आली। वास्तविक पाहता हे चष्मे वारकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नसून गेल्या वर्षीच्या आषाढी वारीतील शिल्लक राहिलेलेच 12 ते 15,000 चष्मे वाटप करण्यात आले आहेत। टेंडर इतक्या उशिरा का काढले, हे चष्मे नक्की कुठे ठेवले होते याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड यांना देखील माहिती नाही। याचे बिल NRHA मधूनच दिले जाणार आहे, मात्र हा विषय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील असल्याचे त्यांनी सांगितले। हे संपूर्ण टेंडर संशयाच्या भोवऱ्यात असून जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी देखील याची चौकशी करू असे सांगितले आहे। सोलापुरातील IT पार्क, उड्डाणपूल, विमानसेवा हे बहुतांश विषय मार्गी लावले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। सोलापूरची विमानसेवा मध्यंतरीच्या कालखंडामध्ये बंद झालेली होती। ती विमानसेवा 2 तारखेपासून चालू होते। जो गेल्या अनेक वर्षापासूनच्या उड्डाणपुलाच्या जागेचा विषय साधारण 94% जागा आता महापालिकेकडे हस्तांतरित केलेली आहे। त्यामुळे उड्डाणपुलाच्या काम चालू करण्यातला सगळ्यात मोठा अडथळा संपलेला आहे आणि प्रत्यक्षात आता उड्डाणपुलाचं काम आता चालू होईल। सोलापूर शहरातील 813 B2 मिळकती फ्री होल्ड करण्यासाठी उद्या रंगभवन सभागृहात आयोजित करण्यात आले शिबिर। सोलापूर शहरात 15 ऑगस्ट रोजी 30 इलेक्ट्रिकल बस होणार दाखल। महापौर विनायक कोंडेल यांची माहिती। 2 ऑगस्ट पासून सोलापुरातील रिक्षा चालकांना देण्यात येणार मराठी भाषेचे प्रशिक्षण आणि 15 ऑगस्ट रोजी त्यांना वितरित केली जाणार प्रमाणपत्रे। RTO गजानन नेरपगार यांची माहिती। प्रशासक कालावधीमध्ये अधिकार नसताना बिबिदार फळ ग्रामपंचायतीची बिले काढल्याप्रकरणी सध्या नेमणुकीस असलेले तेलगावचे ग्रामसेवक गंगाधर कांबळे यांना सोलापूर झडपीचे सीओ कुशल जैन यांनी केले निलंबित। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-6253-76 किंवा 9822-119401। सोलापुरात होडगे रोड विमानतळ परिसरात झालेल्या अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांचा महापालिकेकडून केला जाणार सर्व्हे। आयुक्त सचिन ओंबासे यांची माहिती। सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्ष तसेच सचिव पदाची होणार 4 ऑगस्ट रोजी निवडणूक। 29 जुलै रोजी अर्ज माघार घेण्याची मुदत। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात 8 ठिकाणी उभारले जाणार जर्मन हँगर आणि मुख्यमंत्री सुविधा केंद्र। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। उद्या गोपाळपुरात काला साजरा करून पंढरीच्या आषाढी वारीची होणार सांगता। उद्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापूर शहरासह अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन। 24 ते 26 जुलै या आषाढी वारीकरिता 1,13,000 भाविकांनी घेतला रेल्वेचा लाभ। रेल्वेच्या वैद्यकीय पथकाने 1,219 भाविकांना केली वैद्यकीय मदत।
सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती, येवती आणि औंढी या 3 आयुष्मान आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मानांकन केले संपादन. जिल्ह्यात दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न. सीओ कुशल जैन यांची माहिती. संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्हा पावसाअभावी कोरडा ठणठणीत असताना उजनी धरण भरल्यामुळे आता भीमा नदी दुथडी भरून वाहणार. नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी आजपासून मिळणार 8 तास वीज पुरवठा. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची माहिती. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर. यामध्ये 17 लाख शेतकऱ्यांची नावे. सोलापूर जिल्ह्यातील 26,253 जणांना मिळणार या यादीनुसार लाभ. पुण्यातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा. 11 ते 26 सप्टेंबर दरम्यान विशेष रेल्वे धावणार. 246 विशेष गाड्यांची घोषणा. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीला एल निनो कारणीभूत. हवामान शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण. मान्सूनचा प्रवाह क्षीण असताना समुद्रावरील बाष्पामुळे उंच ढगांची निर्मिती. राज्यात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात पहिल्या 6 दिवसात 4,35,209 नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा घेतला लाभ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. लबाडी, फसवणूक आणि विश्वासघात हाच भाजपचा खरा डीएनए. विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून आमदार रोहित पवारांचा सरकारवर घणाघात. कोयना धरणात 80% पाणीसाठा. कोयना, नवजासह महाबळेश्वरमध्ये सुमारे 80 मिलीमीटर पावसाची नोंद. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 60%वर. गेल्या 24 तासात 7% वाढ. गेल्या वर्षी याच दिवशी 80%हून अधिक होता पाणीसाठा. पोस्को खटल्यांच्या सुनावणीला मिळणार गती. 300 सरकारी वकिलांना विशेष अधिकार. जलद न्यायासाठी सरकारचा मोठा निर्णय. देशात लवकरच 10 रुपये आणि 20 रुपयाच्या प्लॅस्टिकच्या नोटा येतील. चाचणीसाठी 200 कोटी नोटा छापल्या जातील. कागदी नोटाही चलनात ग्राह्य धरल्या जाणार.